श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेजवळ आपल्याला फक्त 2 शब्द बोलायचे आहेत, ज्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल. आपल्या नशिबातील जी काही दुःखे आहेत, अडचणी आहेत, तर ती नष्ट होतील आणि आपल्याला सुखाचे दिवस येतील. ज्या घरामध्ये तुळशीची नित्यनेमाने पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते. परंतु माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे. ती एका जागी कधीही स्थिर होत नाही आणि म्हणूनच आपल्याला कधीकधी आर्थिक समस्यांचा सामना जो आहे तर तो करायला लागत असतो. पौराणिक मान्यतेनुसार तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणूनच तुळशीला हरिप्रिया असे सुद्धा म्हटले जाते. त्याचप्रमाणे तुळशीशिवाय विष्णूंची पूजा जी आहे तर ती कधीही पूर्ण होत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तर त्या ठिकाणी वास्तुदोषाचा प्रभाव जो आहे तर तो सुद्धा राहत नाही. वास्तुदोष जे आहेत तर ते आपोआप नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे सुखसमृद्धी जी आहे तर ती सुद्धा घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहत असते. तसेच ग्रहणाच्या अगोदर अन्नपदार्थांमध्ये तुळशीची जर आपण पाने टाकली तर ग्रहणाच्या हानिकारक किरणांचा अन्नावर परिणाम होत नाही. ते अन्न जे आहे तर ते शुद्ध राहते, कारण तुळशीमध्ये पारा असतो आणि पाऱ्यावर कोणत्याही किरणांचा परिणाम जो आहे तर तो होत नाही. तर एवढं महत्त्व या तुळशीला आहे. त्याचप्रमाणे तुळशी मातेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते. तर अशा या तुळशीजवळ आपल्याला तुळशी विवाहाच्या दिवशी 2 शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत. त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ एक दिवा लावून त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. तर ही वस्तू कोणती, तर हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण हे पाहूया ते म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. तर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झालं की त्यानंतर तुळशी विवाह जो आहे तर तो सुरू होत असतो आणि तुळशी विवाह जो आहे तर तो कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी असतो. कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी. श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आषाढी एकादशीला योगनिद्रेमध्ये जातात आणि देवउठणी एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात. म्हणूनच या एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. आणि श्रीहरी विष्णू जागे झाल्यानंतर सर्वप्रथम ते तुळशी मातेची हाक ऐकतात आणि यानंतरच जे काही शुभकार्य आहेत तर त्यांना सुरुवात होत असते. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जो कोणी व्यक्ती शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि संततीचे वरदान सुद्धा मिळते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदते. तर या दिवशी आपल्याला तुळशी मातेजवळ कोणते 2 शब्द बोलायचे आहेत तर हे आपण आता पाहणार आहोत. पण त्यापूर्वी यंदा म्हणजे 2024 मध्ये तुळशी विवाह कधी आहे, तर यावर्षी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी जी आहे तर ती आहे 12 नोव्हेंबरला आणि द्वादशी तिथी जी आहे तर ती आहे 13 नोव्हेंबरला. त्यामुळे तुळशी विवाह जो आहे तर तो 13 नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि तुळशी विवाहाची समाप्ती जी आहे तर ती 15 नोव्हेंबरला होणार आहे. आता आपण तुळशी विवाह जेव्हा करतो तर तेव्हा तुळस आणि बाळकृष्ण तर यांचे लग्न लावले जाते. तर काही भागांमध्ये तुळस आणि शालिग्राम यांचा विवाह केला जातो. आपली जशी पद्धत असेल तर त्यानुसार आपल्याला हा विवाह जो आहे तर तो करायचा आहे. तसेच काही भागांमध्ये तुळशीला साडी नेसवली जाते. ज्याप्रमाणे आपण गौराईला सजवतो तर त्याप्रमाणे तुळशी मातेला सजवले जाते. तुम्हाला जरी एवढं सजवणं शक्य झालं नाही तरी तुळशीवरती आपल्याला लाल रंगाची चुनरी जी आहे तर ती आवरजून टाकायची आहे आणि यानंतरच आपल्याला तुळशीचा विवाह जो आहे तर तो करायचा आहे. आता तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर तुळशीजवळ 2 शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत. आता आपण जेव्हा तुळशी विवाह करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा हा शक्यतो तुपाचा लावा, परंतु जर तूप वापरणे शक्यच नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. आणि आपण हा दिवा लावल्यावर दिव्यामध्ये एक वस्तू आवरजून टाकायची आहे. काय करायचं आहे, दिवा जेव्हा आपण लावतो तर त्या अगोदर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या किंवा डायरेक्ट जरी तुम्ही ज्या ठिकाणी दिवा ठेवणार आहात त्या ठिकाणी तांदूळ ठेवले किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या आणि त्यावरती दिवा ठेवला तरी चालेल. त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घालणे शक्य नसेल तर तेल घालायचं आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग जी आहे तर ती टाकायची आहे आणि एक वेलची टाकायची आहे आणि शक्य असेल तर एक पिवळी कवडी सुद्धा टाकायची आहे. यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपली जी काही पूजा मांडणी आहे तर ती सर्व करून घ्यायची आहे। तुळशी विवाह जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुळशीजवळ 2 शब्द बोलायचे आहेत। तर हे 2 शब्द कोणते असणार आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। तर हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला 11 वेळेला म्हणायचा आहे। तुम्ही तुळशी मातेला प्रदक्षिणा घालत जरी हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल। आता आपण हा जो मंत्र आहे तर तो द्वादशी तिथीलाच म्हणावा का, तर तुम्ही ज्या दिवशी तुळशी विवाह करणार आहात म्हणजे द्वादशी तिथीपासून पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह करू शकतो। तर ज्या दिवशी आपण आपल्या घरी तुळशी विवाह साजरा करणार आहोत तर त्या दिवशी तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे। त्याचप्रमाणे एकादशी तिथीला सुद्धा तुम्ही तुळशीला 11 प्रदक्षिणा घालत हा जरी मंत्र म्हटला तरी सुद्धा विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते। किमान 11 वेळेला आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता। त्याचप्रमाणे तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तर या दिवशी आपल्याला तुळशी मातेला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर या दिवशी तुळशी विवाह केल्यानंतर मंदिरामध्ये किंवा ब्राह्मणाला आपल्याला तुळस जी आहे तर ती दान करायची आहे। तसेच तुळशीच्या झाडाखाली अगोदर सांगितल्याप्रमाणे एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होणार आहे। तुळशी विवाह केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येत असते, संकटे दुःखे जी आहेत तर ती नष्ट होत असतात। तसेच आपण लाल रंगाची चुनरी जी आहे तर ती तुळशी मातेवरती आपल्याला टाकायचीच आहे, कारण याशिवाय तुळशी विवाहाचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार नाही। तसेच या दिवशी तुळशीला तुम्ही दूध, हळद तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या अर्पण करू शकता आणि छोट्या ज्या मुली आहेत, छोट्या ज्या कन्या आहेत तर त्यांना तुम्ही गोड मिठाई सुद्धा प्रसाद स्वरूपामध्ये देऊ शकता। परंतु बघा या दिवशी आपल्याला तुळशीची पाने जी आहेत तर ती चुकूनही तोडायची नाहीत। आपल्याला ती पाने अगोदरच तोडून ठेवायची आहेत, कारण तुळशीपत्र जे आहे तर ते कधीही शिळं होत नाही। तुम्ही जर या दिवशी तुळशीची पाने तोडली तर श्रीहरी विष्णू क्रोधित होतात आणि आपण ज्या तुळशीचे लग्न लावणार आहोत तर त्या तुळशीची तर अजिबात पाने तोडायची नाहीत। त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये मांसाहार, कांदा, लसूण तर हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे। कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत, कोणाचाही अपमान करायचा नाही। तुळशीचे रोप असेल किंवा फांद्या असतील तर त्या आपल्याला तोडायच्या नाहीत किंवा तुळशीजवळ आपल्याला चपला, चामड्याच्या वस्तू अजिबात ठेवायच्या नाहीत। कोणालाही आपल्याला टोचून बोलायचं नाही किंवा कोणालाही वाईट बोलायचं नाही। घरामध्ये कलह, कटकट या गोष्टी सुद्धा करायच्या नाहीत। त्याचप्रमाणे या दिवशी तांदळाचा वापर जो आहे तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे, म्हणजे खाण्यामध्ये आपल्याला वर्ज्य करायचा आहे। पूजेमध्ये आपण तांदळाचा वापर करू शकतो। या दिवशी आपल्याला जर कोणी तुळशीचं रोप मागितलं तर आणि तुमच्याकडे जर तुळशीचं रोप असेल तर ते तुम्ही दान स्वरूपामध्ये द्यायचं आहे। विकत कोणालाही तुळशीचं रोप जे आहे तर ते द्यायचं नाही। तर अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला तुळशी विवाहाच्या दिवशी अजिबात करायच्या नाहीत।